ते तातडीने तळणी या गावी मदतीसाठी आले. तळणी व लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञानप्रबोधिनीच्या मदत केंद्रामध्ये त्यांनी सुमारे 4 महिने काम केले आणि त्यानंतर अण्णा हजारे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काही काळ काम केलं. ज्ञानप्रबोधिनीचे अण्णा ताम्हणकर व अण्णा हजारे ह्या दोघांवरही स्वामी विवेकानंदांचा प्रभाव आहे आणि त्यातून प्रसाद चिक्षे यांना स्वामी विवेकानंदाविषयी आकर्षण निर्माण झाले. त्यानंतर ते कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रामध्ये जीवनव्रती प्रशिक्षण 1 वर्ष त्यांनी घेतलं व तेथून ते पुढे उत्तर पूर्व भागामध्ये पूर्णवेळ काम करण्यासाठी गेले. प्रारंभी अरुणाचल प्रदेशमध्ये विविध जनजातीमध्ये त्यांचा जीवनाचा अभ्यास केला. त्यानंतर त्या ठिकाणी विवेकानंद केंद्रांच्या माध्यमातून ज्या शाळा चालतात तिथे शिक्षणाधिकारी म्हणूनही त्यांनी 2 वर्ष काम केलं. APJ अब्दुल कलाम यांनी विजन 2020 हे जे निर्माण केलं होतं त्यात नॉर्थ ईस्टचे सदस्य म्हणून चिक्से यांनी काम पाहिलं. 1999 साली ते पुन्हा अंबाजोगाईला परत आले आणि जानेवारी 2000 पासून अंबाजोगाई येथे ज्ञान प्रबोधिनीचे काम ते करतात. त्यांना आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात नातू फाउंडेशन पुणे यांचा सेवाश्री पुरस्कार, कोटी भास्कर प्रतिष्ठानचा पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांना ते सन्मानित आहेत. विवेकानंदांच्या जीवनाचे ते अभ्यासक आहेत, अतिशय उत्तम वक्ते आहेत. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येईल. त्यांचा अधिक परिचय त्यांच्या व्याख्यानातून होईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला प्रारंभ करावा. नमस्कार. नमस्कार. तुम्ही माझ्या पाठीशी भाषणाची मी तयारी करतोय. मला हे करायचं, हे भाषणाची तयारी करण्याचं कारण एक होतं की मी विवेकानंदांवर बोलत नव्हतो कधीच. कारण मी विवेकानंदांवर बोलायला लागलो की माझं ब्लड प्रेशर वाढायचं आणि डॉक्टरांनी सांगितलं की विवेकानंदांवर बोलणं बंद कर. पण ह्यावेळी फारच आग्रह झाला आणि त्याची तयारी करावी म्हटलं आणि नुसतं विवेकानंदांचा अभ्यास करायचा नको, त्यांचं चरित्र, त्यांचं कार्य आणि त्या बाबतीतला थोडासा अभ्यास या विचाराने हे काम करायचं ठरवलं. जसं विवेकानंदाचं विस्तृत चरित्र आहे, विस्तृत कार्य आहे, तसं माझं दुसरी एक समस्या आहे. मी विवेकानंदांना देव मानत नाही. मी विवेकानंद अवतार मानत नाही. त्यामुळे भावनिक होऊन तुम्हाला एखादं ओजस्वी भाषण वक्तृत्वाने भारलेलं नेहमी जे तरुण मुलांसमोर मी करतो तसं करणं मला आज जमणार नाही, कारण ती विवेकानंदांची प्रतारणा होईल. माझं इनमीन 36 वर्ष वय आहे. कामामध्ये आता कुठे एक तप पूर्ण झालंय. माझ्यासमोर तपस्वी बसलेले आहेत. त्यांनी आयुष्य विवेकानंदांच्या विचारांवर पूर्ण व्यथित केलेलं आहे. असा कर्मयोगी पण मी नाही आहे. विवेकानंदांना समजायचं असेल तर दुसरे विवेकानंद जन्म घ्यावे लागतील असं स्वतः विवेकानंदच म्हणाले. त्यामुळे तेवढा ज्ञानी किंवा समीक्षक पण नाही आहे. त्यामुळे विवेकानंदांचं चरित्र मी तुम्हाला सांगतोय ते मी एक विवेकानंदांच्या चरित्राचा विद्यार्थी आहे म्हणून सांगतोय. मी गेल्या 25 दिवसात विवेकानंदांचा जो अभ्यास केला ते अभ्यासाची परीक्षा मी कुकडे काकांसमोर देतोय. ह्या दृष्टीने मी विवेकानंदांचं चरित्र आज आपल्या समोर सांगणार. मी जसं तुम्हाला सांगितलं की 1249 पानाचं हे चरित्र आणि हा विवेकानंदांचं चरित्र ज्यांनी पूर्ण भारताला भारावून सोडलं. आपण एखादा चरित्राचा अभ्यास करत असताना, त्या चरित्राचा विचार करत असताना नेहमी आपण असा विचार करायला पाहिजे की त्या समवयस्क, त्या समकालीन लोक त्या व्यक्तीबद्दल काय म्हणाली. म्हणून आपण पहिल्यांदा थोडस विवेकानंदांच्या चरित्राच्या बाबतीत अभ्यास करत असताना विवेकानंदांच्या बाबतीत जागतिक पातळीवरची, भारतीय पातळीवरची लोक काय म्हणाली हे बघू आणि मग चरित्राकडे जाऊ, मग कार्याकडे जाऊ. भाषणाचा पूर्ण टप्पा माझा अजून एक महत्वाचा मुद्दा असणार आहे की विवेकानंद ही वॉज नॉट बॉर्न. ते
ते जन्मले नाहीत, ते बनले. त्यामुळे विवेकानंदांच्या ह्या चरित्राचा क्रम मी प्रयत्नपूर्वक असा अरेंज केलाय की विवेकानंद घडले कसे, ते कसे शिकत गेले. ही वॉज अ कॉमन बॉय इन द कलकत्ता. एक सामान्य तरुण होता आणि एक असामान्य इच्छा जर असेल तर असामान्य काम करू शकतो, ह्याचं ते मूर्तिमंत उदाहरण होते. Heroes are not born, they are made, and they are made by the thought of heroic pressure, असं सिस्टर निवेदिता म्हणतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होते. काय नेमकं ज्यावेळी आपण त्यांचं चरित्र पाहायला लागतो तर सगळ्यात पहिल्यांदा रशियन साहित्याचा पितामह ज्याला म्हटलं जातं तो टॉल्स्टॉय विवेकानंदांबद्दल काय म्हणतो ते बघू. तो म्हणतो आधुनिक भारतातील सर्वात श्रेष्ठ तत्वज्ञ म्हणजे विवेकानंद होय. रोमारोला नावाचा फ्रेंच नोबेल लॉरेट होता साहित्याचा. तो दिलीप कुमार रॉय यांच्याशी बोलताना म्हणाला की टॉल्स्टॉयवर च्या शेवटच्या काळामध्ये विवेकानंदांचा प्रचंड प्रभाव होता. विवेकानंदांच्या विचारांनी ते भारावून गेलेले होते. एवढंच नव्हे तर टॉल्स्टॉयनी विवेकानंदांची गणना सॉक्रेटिस, प्लेटो या प्राचीन तर कांट आणि शॉपेनहॉर ह्या आधुनिक तत्वज्ञानामध्ये केलेली होती. हाच रोमारोला भारतामध्ये आला भारताचा अभ्यास करण्यासाठी. आणि भारताचा अभ्यास करण्यासाठी म्हणून कुणाकडे जायचं तर रवींद्रनाथ टागोरांकडे गेलं पाहिजे, कारण ते पण नोबेल लॉरेट आहेत आणि प्रचंड विद्वान आहे. आणि रवींद्रनाथ टागोरांकडे रोमारोला गेला त्यावेळी ते म्हणाले, इफ यू वॉन्ट टू नो इंडिया रीड विवेकानंद. एका फ्रेंच नोबेल लॉरेटला भारतीय नोबेल लॉरेट म्हणतो, इफ यू वॉन्ट टू नो इंडिया रीड विवेकानंद. इन हिम एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, नथिंग इज निगेटिव्ह. हाच रोमारोलांनी विवेकानंदाचं चरित्र लिहिलं आणि त्या चरित्रात तो म्हणतो, आय कॅनॉट टच दिस सेइंग ऑफ हिज विदाउट रिसिव्हिंग अ थ्रिल थ्रू माय बॉडी लाईक अन इलेक्ट्रिक शॉक. त्यांचे वाक्य ज्यावेळी मी वाचायला लागलो त्यावेळी माझ्या शरीरामध्ये विजेचे धक्के बसावेत असं व्हायला लागलं. आणि तो पुढे म्हणतो, व्हॉट ट्रान्सपोर्ट मस्ट हॅव बीन प्रोड्यूस व्हेन इन द बर्निंग वर्ड्स दीज इश्यूज फ्रॉम द लिप्स ऑफ द हिरोज. काय घडलं असेल ज्यावेळी स्वतः स्वामी विवेकानंद बोलत असतील. हा रोमारोला म्हणतो. रोमारोलानी स्वामीजींना फिनिक्स पक्षाची उपमा दिली की राखेतून पुनर्निर्माण करणारा हा नवनिर्मितीचा नेता होता, भारतीय नेता होता, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. महात्माजी काय म्हणतात? महात्माजी म्हणतात, आय हॅव गॉन थ्रू हिज वर्क व्हेरी थरोली अँड आफ्टर हॅव्हिंग गोइंग थ्रू देम द लव दॅट आय हॅड फॉर माय कंट्री बिकम 1000 फोल्ड. 1000 पटीने माझं देशप्रेम वाढलं. गांधीजी आध्यात्मिक होते, विवेकानंद आध्यात्मिक होते, वाटणं साहजिक आहे. पण अगदी पॅरलली एक्झॅक्टली अपोजिट, डायमेट्रिकली अपोजिट असणारा माणूस सुभाषचंद्र बोस, थोडाफार कम्युनिस्ट विचाराचा. काय म्हणतो की मी जर ह्या माणसाच्या जवळ आधी भेटलो असतो तर त्यांच्या पायाचा दासच झालो असतो. आणि मॉडर्न बंगाल इज हिज क्रिएशन. बंगालनी काय काय गोष्टी केल्या, हिज क्रिएशन. परत विचार करता येईल आपल्याला. थोडस हिंदुत्वाची छटा, धार्मिक छटा सुभाषचंद्रांवर होती. त्यानंतरचे सगळ्यात महत्वाचा व्यक्ती माझ्या दृष्टीने जो खरं त्यांनी विवेकानंदांचं कार्य पुढे सुरू केलं ते महर्षी अरविंद म्हणतात, ही वॉज अ लायन अमंग द मॅन. नरसिंह होते आणि ते आजही जिवंत आहेत ह्या मातृभूमीच्या रूपाने आणि मातृभूमीमध्ये असणाऱ्या असंख्य मुलांच्या रूपाने. आतापर्यंतची मी लोक तुम्हाला सांगितली ही साधारणतः चांगलंच बोलणारी होती. फार वास्तवाला धरून आधुनिक भारताचा विचार करणारे आपले पहिले पंतप्रधान काय म्हणतात बघू. नेहरूजी म्हणतात,
he came as a tonic to the depressed and demoralized Hindu mind. राजगोपालाचारी तर फार पुढे जाऊन म्हणतात ही सेव्ड हिंदुइझम अँड हिंदूज. त्याच्या पुढे नेहरूजी म्हणतात and he gave self reliance and some root in past. What he told is even fresh today. 1956 भाषण आहे बहुतेक हे. What he told, it is even fresh today. It is really relevant today, because what he wrote or spoke about or dealt with certain fundamental matters and aspects of our problem, not only our problem, world problem. अतिशय मूलभूत गोष्टींचा त्यांनी विचार केलेला होता आणि त्या मूलभूत गोष्टींना त्यांनी विचार केलेला. अशा विवेकानंदांबद्दल, अशा नरेंद्रच्या जीवनाचा प्रवास सुरू होतो आजच्याच दिवशी 145 वर्षापूर्वी एका कुटुंबात, दत्त कुटुंबात, विश्वनाथ बाबू दत्त, भुवनेश्वरी देवी यांच्या घरामध्ये त्यांचं पहिलं घर, त्यांची आई. आणि त्यावेळी मुद्दाम आता इथे दिसत नाही, परंतु मी सायंटिफिकली ते पाहिलं. एक स्टॅलरियम नावाचं ॲस्ट्रॉनॉमीचं सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरवर गेलो, ती तारीख टाकली आणि त्यावेळी आकाशामध्ये तारे होते ते पाहिलं. सूर्य उगवत होता, मकर राशीत जात होता. मकर संक्रमण सकाळी 6:33 आणि 33 सेकंद. मी कुंडलिनीमध्ये गेलो. म्हणजे आपल्या भारतीय पद्धतीच्या बरोबर 7 मिनिटं सूर्योदयाला राहिलेली होती. चंद्र त्यावेळी कन्या राशीमध्ये होता. 11व्या स्थानी गुरु होता आणि 10व्या स्थानी शनी होता. चंद्र कसा होता त्यावेळी? पौष महिना होता, कृष्ण वद्य सप्तमी होती आणि हस्त नक्षत्र होतं. अशा वेळी एका वीरेश्वराचा जन्म झाला. वीरेश्वर नाव ठेवलं कारण कुटुंबाचं कुलदैवत ते होतं. अनेक संकटानंतर त्याचा जन्म झालेला होता. लाडाने त्याला बिले म्हणायला लागले आणि मग आपण हळूहळू शिकायला बघायला लागू की हा महामानवाचा प्रवास कसा आहे. मला वाटतं ह्याच्या महामानवाच्या प्रवासामध्ये 5 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा त्यांचं घर, दुसरा टप्पा दक्षिणेश्वरचं मंदिर, तिसरा टप्पा शिला स्मारक म्हणजे जिथे शिला आहे, विवेकानंद शिला, ते, त्याच्यानंतरचं कोलंबस आर्ट गॅलरी जी शिकागोमध्ये आहे ती, आणि शेवटी त्यांची समाधी. प्रवास 12 जानेवारी पासून झाला सुरू 1863 पासून आणि संपला 4 जुलै 1902 केवळ 39 वर्षात. आपण क्रमाक्रमाने वयाप्रमाणे त्यांचा विचार करणार आहोत, कारण आपल्याला विवेकानंद घडले कसे पाहायचंय. मी परत सांगतो, मी विवेकानंद घडले कसे. वी वॉन्ट हाऊ ही बिकेम. आपण एखाद्या चरित्राचा अभ्यास करत असताना नेमकं हेच विचारतो, काय होतं नेमकं 5व्या वर्षी. 5व्या वर्षी नरेंद्र कसा होता? अतिशय खोडकर, अतिशय हट्टी, आपल्याला पाहिजे ते झालं पाहिजे आणि यासाठी आकांडतांडव करणारा, बहिणींना प्रचंड त्रास देणारा, सर्वसामान्य मुलांसारखा आपले जसे मुलं असतात तसाच तो होता. आई वडील खूप चांगल्या घरातले होते. वडील तर्कनिष्ठ होते, आई भाऊक होती, रामायणातल्या महाभारतातल्या कथा सांगायची. आणि वयवर्ष 7 होईपर्यंत ह्या नरेंद्रामध्ये बालसुलभ जिज्ञासा निर्माण व्हायला लागली. हर एक गोष्टीचं कुतूहल जागं होऊ लागलं. रामायणातील कथा एखादा तो तन्मय होऊ लागला आणि रामायणातलं हनुमानाचं पात्र तर ह्याच्या आवडीचं होऊन गेलं. इतकं आवडीचं होऊन गेलं की एक दिवस असं रामकथेमध्ये सांगितलं जात होतं की हनुमान केळीच्या बनात असतो. हा आमचा मित्र केळीच्या बनात गेला, कित्येक वेळ हनुमानाची वाट पाहत बसला. हनुमान येत नाही म्हटल्यानंतर घरी आला आणि आईला म्हटला हनुमान कुठं असतो का म्हणे केळीच्या बागेमध्ये. शेवटी आईने उत्तर दिलं, नाही, प्रभू रामचंद्रांनी काहीतरी काम सांगितलं असेल, बाहेर गेला असेल. इतकं कुतूहल ह्या व्यक्तीचं. त्याचबरोबर फार महत्वाची गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये जी घडत होती ते म्हणजे मित्रांबरोबर प्रचंड वेळ घालवणं. आणि घालवणं कशा प्रकारे? पूजा करणं, देवावर फार विश्वास, लहान विश्वास होता तो, पुढे बदलत गेला. आणि सगळ्यात महत्वाचा आवडता खेळ म्हणजे कोणता? ध्यान लावायचा.
आणि काय करता करता एकदा ध्यान लावायचा खेळ खेळता 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 काय झालं कळलं नाही, पण खरोखरच त्यांचं ध्यान लागायला लागलं का काय. आपल्या घरामध्ये महाभारत रामायण होतं का? आपल्या घरामध्ये आज ध्यान लावण्याची खेळ होतो का? आपल्या घरामध्ये अशा प्रकारे जिज्ञासा जागृत झाल्यानंतर त्याला प्रश्नांची उत्तरं दिली जातात का? ही जर होत नसतील तर नक्की मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरी विवेकानंद जन्मणार नाहीत. म्हणून आपण थोडं पुढे जाऊ की ध्यान करत असतानाच नकळत एक प्रकारची उर्मी निर्माण झाली आणि संन्याशी आणि बैराग्यांच्या प्रती त्याला प्रचंड एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण निर्माण झालं. एकदाच नव्य कोरं धोतर वडिलांनी आणून दिलेलं एका संन्याशाने त्यांना मागितलं, सरळ देऊन टाकलं. त्यांचे आजोबा होते नरसिंह दत्त. हे नरसिंह दत्त रात्री झोपायच्या आधी नरेंद्रला बाजूला घ्यायचे आणि संस्कृतातल्या वेगवेगळे व्याकरणाचे सूत्र ते सांगायचे, मुक्तिबोध व्याकरणातले सूत्र, काही स्तोत्र पाठ करून घ्यायचे, महाभारतातले काही भाग पाठ करून घ्यायचे. असं शिक्षण त्यांचं चाललेलं होतं. इंग्रजीचं शिक्षण चाललेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं मला जे वाटतं, त्यांची शाळा होती ईश्वरचंद्र विद्यासागरांची शाळा. आपण कोणत्या शाळेत जातो ह्याला पण फार महत्व असतं असं मला वाटतं. ती राष्ट्रीय शाळा होती आणि ईश्वरचंद्र विद्यासागर एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. 8व्या वर्षी घडत असतानाच 11व्या वर्षी नरेंद्रच्या मध्ये वेगळे बदल जाणवायला लागले. आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण करणं, हर एक गोष्टीत पुढाकार घेणं आणि हळूहळू त्यांच्यामधले नेतृत्वाचे अंकुर फुटू लागले, धैर्यशीलता वाढू लागली. एकदा काय झालं, सहज का जत्रेला नरेंद्र गेला, शंकराची पिंड आणली होती आणि बरोबर एक छोटा मुलगा होता, वय वर्ष 11 नरेंद्रचं. आणि हात सुटला त्या छोट्या मुलाचा, तो रस्त्यावर गेला आणि समोरून एक भरधाव गाडी धावत येत होती. तो मुलगा कोणत्याही क्षणी त्या गाडी खाली येणार या क्षणी नरेंद्रने आपल्या हातातली शंकराची पिंड बाजूला फेकून दिली आणि त्या मुलाला वाचवण्यासाठी पळाला. घरी जाऊन आईला रडत रडत म्हणला, शंकराची पिंड तुटली. आई म्हणली, नाही नाही बेटा, खरं आज तू देवाची पूजा केलीस. हे बाळपणीच 11व्या वर्षीच त्याला कळायला लागलं की आपल्या मित्रांसाठी, आपल्या आप्तांसाठी काहीतरी करायचं असतं. तेच खरं आपले देव असतात. आणि 11व्या वर्षी अजून एक वेगळा छंद त्यांना लागला. नवगोपाल मित्र नावाचे फार प्रसिद्ध व्यायामपटू कलकत्त्यामध्ये होते आणि त्यांच्या व्यायामशाळेमध्ये जाणं, लाठी काठी, नेमबाजी, पोहणे यांचं प्रशिक्षण घेणं. तुम्हाला वाटेल की हे सगळं सांगत असताना त्याचा अभ्यास कुठे गेला. अभ्यासातही नरेंद्र पुढे होता, कारण त्याला ध्यान करायची सवय लागलेली होती, एकाग्रता वाढलेली होती, कोणती गोष्ट पटकन रिसीव्ह करण्याची त्याची क्षमता वाढलेली होती. आणि असा अभ्यासातला नरेंद्र पुढे 12व्या वर्षी त्याच्यामध्ये वेगळाच फरक जाणवायला लागला. मन रमवणाऱ्या गोष्टींपेक्षा बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टींकडे त्याचं अधिक लक्ष जाऊ लागलं. ग्रंथ वाचन, सभा, व्याख्याने, वर्तमानपत्र वाचणं याकडे जास्त कल. विश्वनाथ बाबूंच्या पहिल्यांदा त्यांच्या आधी मी वर्तमानपत्र वाचलं पाहिजे ह्यासाठी प्रचंड अट्टहास. आणि वर्तमानपत्रातलं पान वाचायचं. हा बदल पुढे घडत होता. आणि 14व्या वर्षी ज्यावेळी तो टीन्स मध्ये प्रवेश केला त्यावेळी विवेकानंदांच्या आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. वडिलांची काही कामानिमित्त बदली रायपूरला झाली. विंध्य पर्वताच्या भागातला हा रायपूर भाग अतिशय घनदाट अरण्य, सुंदर प्रदेश. इतक्या सुंदर प्रदेशामध्ये राहत असताना नकळतच स्वामीजीच्या मनामध्ये सौंदर्य भान निर्माण होऊ लागलं. सौंदर्याप्रती एक वेगळं आकर्षण निर्माण व्हायला लागलं. आणि टीन्स एज मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लागते की ते वडिलांचा सहवास, हा सहवास त्यांना पुरेपूर इथे मिळाला. स्वतः विश्वनाथ बाबू प्रचंड अभ्यासू होते, चांगले वकील होते.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते चांगले संगीत तज्ज्ञ पण होते. रायपूरमध्ये पहिली गोष्ट सुरू केली विश्वनाथ बाबूंनी की नरेंद्रला संगीताचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. स्वामीजी पुढे म्हणतात, द प्युअरेस्ट मेथड टू रीच टुवर्ड्स गॉड, टू रीच अप टू द गॉड इज म्युझिक. आणि अतिशय सुंदर गायची. मन चलो मेरे निज निकेतन में जे गाणं गायलं स्वामीजींनी नरेंद्रांनी रामकृष्णांच्या समोर, तर रामकृष्ण भावसमाधीतच गेले. अतिशय सुंदर. त्यांचे काही चाली जर तुम्हाला मी दाखवल्या, ऐकवल्या, खंडना आरती जी रामकृष्णामध्ये म्हटली जाते, अतिशय सुंदर आरती. मन एकदमच शांत होत. काशी घोषाल कडून त्यांनी तबला वाजवायला शिकले, पखवाज वाजवायला शिकले, इतराज वाजायला शिकले. संगीताबरोबर त्यांना अजून एक खेळाची सवय लागली, बुद्धिबळ खेळायला शिकले. बुद्धिबळ विश्वनाथ बाबू दत्त फार सुंदर खेळायचे. पण हे करत असतानाच विश्वनाथ बाबूंनी त्यांना सांगितलं की आपला स्वयंपाक आपल्याला करता आला पाहिजे आणि पाककलेत देखील प्रावीण्य ह्या काळामध्ये स्वामीजींनी मिळवायला सुरुवात केली. आणि जे वेस्टर्न डिसापल्स स्वामीजींचे, ते नेहमी त्यांच्या वेस्टर्न बायोग्राफीमध्ये सांगतात, स्वामीजी सुंदर जे खाणं तयार करायचे आणि आम्हाला खाऊ घालायचे. खाण्याचा आणि खाऊ घालण्याचा फार मस्त छंद स्वामीजींना होता. ते नेहमी म्हणायचे, स्त्रियांना पाककलेत निपुण असलंच पाहिजे, कारण पुरुषाची जिभा ही सारखी बाहेर जात असते. तिला नियंत्रण ठेवायचं असलं तर पाकशाळा चांगली पारंगत असली पाहिजे. विश्वनाथ बाबूंकडून काय शिकले विवेकानंद? नरेंद्र काय शिकला? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, विचार तंत्र तर्कशुद्ध असावा. त्यासाठी आवश्यक ती भक्कम तात्विक बैठक असावी. ती सिद्ध होण्यासाठी विविध विषयांचे ज्ञान असावे. कोणत्याही विषयाबद्दल विचार करताना त्याच्या मुळाशी जाऊन विचार करावा. विश्वनाथ बाबू हे प्रत्येक गोष्टीतून नरेंद्राला ते सांगत होते. आणि एवढं सगळं केलं तरीही स्वतः विचार करून हर एक बाबतीत निर्णय घेण्याची स्वतःची सवय असली पाहिजे. स्वतः निर्णय घ्यायचा. अभ्यास सर्व स्थितीचा, देशस्थितीचा सर्वत्र झाला तरी शेवटी निर्णय मी घेणार, बिकॉज आय विल बी द रिस्पॉन्सिबल फॉर इट. आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण विश्वनाथ बाबू आपल्या मुलाला देत होते. आजचे आई वडील काय करतात मी सांगायला नकोय. लातूर मध्ये तर नकोच नको. 16वं वर्ष, फार महत्वाचं वर्ष आयुष्याचं. कलकत्त्याला परत आले. 2 वर्ष एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये, आजच्या भाषेमध्ये फालतू कामामध्ये विवेकानंदांनी घातलेले होते. आता कसं होणार, पास होणार का नाही, कारण 16व्या वर्षी 10वीची परीक्षा असते. आणि कलकत्त्याच्या हुशार शाळेमध्ये आल्यानंतर ते पास होतील का नाही ही चिंता विश्वनाथ बाबूंना होती. पण लहानपणी ध्यान करण्याची सवय जी विवेकानंदाला लागलेली होती, ती ध्यान करण्याची सवय, व्यायामशाळेत कसरत करून कमवलेलं शरीर आणि एखाद्या गोष्टीचा मागे लागला की पिछा सोडायचाच नाही, अशा प्रकारची वृत्ती जी 16 वर्षामध्ये घडलेली होती ती आता उपयोगाला आली. आणि 3 महिने परीक्षेला असताना नरेंद्रांनी अभ्यास करायला सुरुवात केली. 14 तास अभ्यास केला. तो प्रथम श्रेणीमध्ये पास झाला. त्याच्या वर्गातला एकही मुलगा प्रथम श्रेणीत पास झाला नव्हता. तो एकमेव प्रथम श्रेणीमध्ये पास होणारा मुलगा होता आणि तो वर्गात प्रथम आला, केवळ 3 महिन्याच्या अभ्यासाने. त्याच्यासाठी कुठला पॅटर्न असायची गरज नाही. आपण जर कष्ट करायला शिकवलं, स्वतः स्वयंभू बनवायला शिकवलं तर आपल्याला लक्षात येतं. 17वं वर्ष महत्वाचं. कॉलेजमध्ये गेला, बिघडण्याचे चान्सेस फार. आशा महाविद्यालयात गेला, प्रेसिडेन्सी महाविद्यालय, कलकत्त्यातलं अतिशय प्रसिद्ध महाविद्यालय. आणि काय सुरू केलं, अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्यांदा बंगाल आणि भारताचा इतिहास वाचून काढला. नंतर तर्कशास्त्राकडे घुसला, तर्कशास्त्राचा अभ्यास केला. ग्रीन यांचा इंग्लंडचा इतिहास पूर्ण वाचून काढला.
इंग्लंडचा इतिहास पुरा पडत नाही म्हटल्यानंतर ऑलिसन फिलिप्सचा युरोपचा इतिहास वाचून काढला. आणि ह्या सगळ्याचा विचार करत असताना त्यांना लक्षात असं की डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर हे वाचल्याशिवाय आपल्याला युरोपचा इतिहास कळू शकत नाही, इंग्लंडचा इतिहास कळू शकत नाही. आणि पूर्ण जगाचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर एका राज्याचं डिक्लाइन अँड फॉल कळलं पाहिजे. गिबनचं 750 पानाचं पुस्तक ह्या व्यक्तीने आधाशासारखं वाचून काढलं. महाविद्यालयाच्या उत्तरार्धात त्यांनी अभ्यास सुरू केला देकार्तचा. देकार्त माहिती आपल्याला, शास्त्रशुद्ध मांडणी असणारा, जग हे एक यंत्र आहे असं म्हणणारा तो. त्याच्या आधी गॅलिलिओ आणि कोपर्निकसला कशा प्रकारचे हाल सोसावे लागले होते हे माहित आहे आपल्याला. न्यूटन येऊन गेला होता. देकार्त, ह्यूम, फिक्टे, स्पिनाझो, हेगेल, शोपेनहॉवर, कांट यांच्या विचारांचा त्यांनी परिचय करायला सुरुवात केली. मी म्हणलं हे शब्द तुमच्या समोर उच्चारायचे, त्यांचे चरित्र तर पाहावेत, त्यांचं कार्य तर पाहावं. वेबसाईटवर गेलो तर प्रत्येकाचे 100 खंडाच्या पेक्षा कमी नाहीच. आणि मग म्हणलं एवढं वाचणं तर शक्य नाही, म्हणून यांनी घडवलं सहस्त्र नावाचं पुस्तक काढलं तर त्याच्यातही 2-2 पान आहेत प्रत्येकावर. जर्मन तत्वज्ञ त्या काळाचा एक फार प्रसिद्ध तत्वज्ञ होता हर्बर्ट स्पेन्सर, निरीश्वरवादी होता. जगावर यांचा फार प्रचंड प्रभाव पडत चाललेला होता आणि नकळत नरेंद्रावरही पडला. नरेंद्र निरीश्वरवादी बनत चालला होता.